धोंडा म्हणजे काय आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला विचारते. नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. काय चाललीये? जय भीम सर्वांना. आमचं आवरले पा आता सगळं. स्वयंपाक झाला, सगळं काम आवरलो घरचं. आता चालले जेवण. या जेवायला या. इकडं काय बनवलंय आज? काय नाही बनवलं. मी बनवलंय आज तव्यावरचं बेसन बनवलंय आणि इकडे आंबा आणि तव्यावरचं बेसन. आज काय नाही बनवलं दुसरं. आज ज्वारीच्या भाकरी, चपात्या दोन्ही पण आहे. या जेवायला. तुपलं काय रे? तुमचं काय आहे? वडा केलाय. त्याला वडा खायचा होता, त्याला असं वडा तळून दिलाय बा. तुपलं काय? त्याला तसंच पाहिजे आता. करपलाय थोडा. करपट लागायला. करपट नाही लागाय ना. मग करपट नाही लाग काळा दिसायला करपट नाही लागू राहिला ना. पण चव चांगली त्याची. असं. मग काय बोलतो? जेवायची भाकरीच काय? ज्वारीच्या भाकरी बेसनासोबत मला आवडतात, त्याच्यामुळे मीच खाणार आहे. युवराजचं चाललंय पाणी मारणं. युवराज काय आला नाही अजून जेवायला. आता याला जेवण करायचंय, तिकडच्या साईटीवर जायचंय. मला जेवायचंय, कामाला जायचंय. मला झोपायचंय. हा, तो यायला काय काम आहे आता? ये झोप. खाऊन पिऊन झोपून झालं. हा, गेले आता लगे कूलर चालू करायला. एक तर आवाज येतो याच्यामध्ये व्हिडिओमध्ये भर 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 भर. गेले कूलर चालू करायला. कूलर चालू होता ना. गरमीच तेवढी व्हायला लागली. पत्र एवढे गरम झालेत. आताच 9:22 झालेत, ते एवढे पत्र गरम झालेत. बसू नाही वाटू राहिलं. एसी लावू. एशी लावायचं. एशी लावायची. एशी चला आता चालले मी कामावर. ते कामावर जाते, दाखवते तुम्हाला काय काय काम करायचंय, काय काय नाही. चला, आवरलं पा सगळं. झाले जेवण झाले. आता चालले आता कामाला. आले पा काम करून. आता कामावून आले, बसले इथं बाहेरच बसलो. घरात तर पत्रामध्ये कत्ताही जाऊ नाही वाटू राहिलं. घरामध्ये सगळं बसलो तिथं. सुटू राहिली थोडी हवा. दुपारचे वाजले 2. झाले आपले काम. बसले आता आबाद. तुम्ही घरात बसले होते ना? आलो बाहेर उठून जसे बेसन भाकर खाली. तर बेसन नाही पुरलं नाही मंडळी. थोडंच केलं कोरडं. अर्ध पोट भरलं, अर्ध नाही भरलं. उन्हाळ्याच्या पहिल्याच भाकरी गोड लागत नाहीत. जास्त कच पाहिजे चटक मटक. आहे का नाही बरं? कमीच पडला ना. निदान पोट भरतं पाहिजे. आज दुपारची भाकर पोटभर खात असते. जसं उपाशी राहावं लागते. आहे का नाही बरोबर डळी? थोडं राहावं लागतं उपाशी. पोटभर नाही खावं लागत आहे ना. काय रस गिस करते करा. चला मंडळी, रस खायला पुढे जावं. काय कळून नाही राहिला घरी. तर मी तर इतकी व्हायला लागली. अंगाची आग व्हायला लागली. एवढं तर ऊन आहे. चला, तुमच्याकडे कसं काय ऊन आहे मंडळी? नक्की कमेंटमध्ये सांगा. मंडळी, कामावून येऊन बाहेर बसले होते. पण बाहेर काय मला बसवत नव्हतं. एवढी गरमी होत होती. म्हणून घरात आले तर कूलरमुळं आवाज येतो का नाही काय माहीत तुम्हाला. कारण कूलर बंद करूच शकत नाही. एवढी गरमी होती, त्याच्यामुळं कूलर नाही बंद करू शकत. तर बाहेर बसले लक्षातच आलं नाही. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती पण नाही आलं ते ध्यानामध्ये. आता मी घरात आले तर आता आलेला आहे पा धोंडा. हे का नाही? तुमच्या इकडं करतात का धोंडा? का तुम्ही धोंडा बनवतात का नाही? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला धोंड्याचं काय दिलेलं आहे भाभीनं. धोंड्याचं काय म्हणल्या काय माहिती. त्या मला काय आठवणं नाही आता. पण त्याने धोंडा असल्यामुळे दिलंय. काय दिलंय ते दाखवते मी तुम्हाला. चला, हे दिलंय आम्हाला भाभीनं इकडं. हे बिस्किट आणि चॉकलेट. ते बिस्किट आणि चॉकलेट दिलेत. आणि हे दिलंय याच्यामध्ये काय? पाण्याची बॉटल आहे. पाण्याची बॉटल.
बॉटल दिली सगळ्याला. आम्ही किती 4-5 मावश्या, 2 ड्रायव्हर, सगळ्याला एक पाण्याची बॉटल आणि हे बिस्किट चॉकलेट काय पोरांनी खाल्लेत बरं का. आता मी जवळ बाहेर बसले होते तर पोरांनी खाल्ले भरपूर होते. चॉकलेट बी खाल्ले, त्यानं बिस्किट खाल्ले भरपूर होते. आणि या खारुड्या उन्हाळ्यात वाळवण खायला हे पण इकडे चाललं यायचा खारुड्या. उघडे बसले त्याच्यामुळे नाही दाखवत मला. आता इकडे चालले पाहिजे खारुड्या आणि काय म्हणतात आलूचे पापड आणि खारुड्या काढले तर खायला लागले. दाखव मला लागलं तर तुमची इच्छा. चला दाखवते. हे पाय इकडे चालले खारुड्या खाणं. उचला दे आता खाली कसं पकडू. त्याच्या त्याला दुःख झालं पायाचं आणि बळच ताप आल्यावानी खरीद म्हणलं त्या पाच नाग गेलो रातची आहे म्हणून त्याच्या तोंडाला चव नाही. चव तोंडाला नाही. आता तुम्ही समजून घ्या. मी सांगित नाही तोंडाला चव नाही म्हणते, ताप येते म्हणते, खायला काय मागते तुम्हीच समजून घ्या. आता तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी नाही दाखवता येत. खायला काय मागते तर याच्या आता काय करावा. चला असं गिफ्ट दिलंय. एक वर्षी तर आहे ना आम्हाला म्हणजे कोणातरी वर्षी धोंडा आला होता. त्या वर्षी पूर्ण धोंडा केला होता. म्हणजे कसा पिठाची थैली, तांदूळ, तेलाचा पुडा, आंबे, हरभऱ्याची डाळ, हे सगळं दिलं होतं. नाही राठी बाबीनं दिलं तर धोंडा दिलता राठी बाबीनं. हे ना त्यानं जेवढा पुरणाच्या पोळीचा जेवढा धोंड्याला स्वयंपाक बनवून खातो आपण तेवढं सामान सगळं दिलं होतं त्याने. तुपाचा डब्बा दिलता, तेलाचा पुडा दिलता, चुनपीड दिलतं. म्हणजे पूर्ण स्वयंपाकात सामान दिलं होतं त्याने. मंडळी आमची राठी भाभी आहे ना काम करून घेतात त्या, पण द्यायला हात वर आहे द्यायचा. लय हात वर आहे सगळं भारी हात वर आहे द्यायला. माझ्या कधी म्हणत नाही. नाही मी काम करते त्या भाभी तर चांगल्या आहेत. चांगले त्या बोलतात मी बोलतात मी देतात मी असं. त्यासाठी काम बी तर तिथं तेवढंच करावं लागतंय. यायला माणूस प्यारा नसते, काम प्यार आहे. आपल्याला काम बी तसंच करावं लागतंय. तेव्हा कुणी बी आपल्यासाठी बरं हात करते आहे का बाकी कोण देत नाही. कारण तिथं मला जसं म्हणजे चालणं तर आलंय तसं काम पकडलेलं आहे मी. ते एक काम नाही शिक्षक कॉलनीतलं काम ते दाखवलंय पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये. हे 2 काम नेमकीच चालणं आलते तवा धरलेले. एवढ्या वर्षाची बाई म्हणल्यावर त्याला तेवढं तर समजतंच ना. करते नसलं तेवढं करायला काय जड आहे त्याला आहे का. म्हणलं मला सांगाय खारड ह्या कुलडा तळून खाऊ कच्च्या खाऊ तेच काय करून खाल्लं. पण हे याचे आलूचे पापड बनवलेले ते लागले तसेच खायला. नाही तळून चांगलं लागते. हा ताई तळून खात नाही भाजून खाते. ताई तळून खात नाही त्याला भाजून खात. कोण धोंडा खायला गेले का नाही गेले का तुमच्या घरी धोंडा बनवून खाल्लाय का नाही खाल्लाय हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. धोंडा म्हणजे काय असतो हे आम्हाला नाही माहिती. आम्ही कधी बनवला बी नाही, खाल्ला बी नाही, आम्हाला नाही माहिती. पण ह्या असं बनवून खाते. ते भाजीनं सामान दिलं होतं की धोंड्याच्या महिन्यात असं बनवते खाते. तेव्हापासून म्हणजे माहीत झालेलं आहे. आम्ही कधी धोंडा नाही बनवला ना. आम्हाला धोंडा ना मोंडा कोणीच नाही ना. शनिवारी मला माहिती नाही. धोंडा म्हणजे काय, धोंडा म्हणजे काय आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला विचारते. नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या ताईंनो. कारण आई वडील असते तर धोंडा काय आहे काय नाही हे सगळं आपल्याला माहितीच असतं हे का. सासू सासरे नाही, आई वडील नाही, काय माहिती. जेवण नेते जवायला कपडे ते करते. कधीचे असले अंगठी घालते, कधी काही असलं तर सोन नाणं घालते. पण आपल्या गरीबाला कोण सोनं देणारे नाणं देणारे मंडळी. आपली बायको भला ना आपण भलं. आता काय म्हणते 2 लेकरं लग्न आले पोरं 2 आता कुठं मला धोंडा द्यावा अंगठी ना हे ते आम्हाला खायला नाही म्हणते. बिचारे तरी कुठून यायला सखे सासरे असते तर आपण 2 लढ असतो. द्या आम्हाला द्या आम्हाला कुठल्या लढायला कोणाचे लढता जाऊन जे बरं आहे मंडळ. कमेंट